कसं करायचं? आणि तरुणला बघितलं का मित्रांनो, इतकं म्हटलं ना जाम. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आंघोळ वगैरे झाली मस्त पैकी आणि नाश्ता करायचा आहे. कोबी बनवलाय पण आहे, मला कोबी आवडत नाही मित्रांनो, पण आता खावं लागणार काय. आणि तरुणला बघितलं का मित्रांनो, इतकं म्हटलं ना जाम. तर इकडे ना गोवांडा घातलाय, ते पळून गेलं मित्रांनो, त्याने गोवांडा घातलाय. असं बरं आज भारी दिसते गोवांड्याच. गोवांडा पाहिलं का? गोवांडा गुंड बोल गुंड. राम दे भारी दिसतो, काढायचं नाही बरं का? हा नाही भारी दिसतंय, क्यूट दिसतंय गोवांडा, क्यूट दिसतो. चला नाश्ता करायचा आपलं, चलो. एक गोवांड्यावाला रे नाश्ता करतोय मित्रांनो, आम्ही दोघं. ते माया ताटातच करते, तेव्हा त्याला ताटात दिले तरी पण माया ताटात खाते. अरे सुक्क येते का हे पातळ नाही, असं नाही करायचं. बघ बाय असं घ्यायचं, बघ असं घ्यायचं, थोडं घ्यायचं थोडं, आणि असं खायचं असं. मम्मी इथं मित्रांनो, मम्मीचे 2 दात काढले मित्रांनो डायरेक्ट. तरी एवढ्या खाती नाही, शिंगोळ्या खाती. हो नाही दुखत, मी सगळं खातो. हा नाश्ता झालाय मस्त पैकी. चष्मा लावरे बाबा, काय दिसतं बाबू? या उलटे घाल राहिले, उलटे. हा ते तिकडे घाल, तिकडले पाय घाल तिकडे. हे पाय तिकडे घाल ना, हे नाही. हा असा ओके, बरोबर. नाही बरोबर आहे, आता बरोबर आहे. अरे बरोबर आहे, तसंच बरोबर आहे. हे बघ, हे असं इकडे ठेवायचं असं. घाल तो, अरे तो नाही, तो इथं घाल. हा घाल पटकन. हा पाय बरं कसं आहे, कम्फर्टेबल आहे ना? तू जेवला काय खाल्लं तू? काला खाल्लाय कोणासोबत? हा का? माझ्यासोबत कम नाही खाल्ला? कम नाही खाल्ला काय माहिती, मला नाही दिला ना. दुपारी चिकन डायरेक्ट अंधार पाडले. हो आपण मला आता भूक लागली ना. अंधार का? दादा का करतोय? नुसतं रडतोय तू, त्याला गप नाही केला मग? फिरायला जायचं का आपण? फिराय कुठे जायचं? लांब नाम कुठं रे? साकूर मध्ये जायचं का? साकूर मध्ये काय माहिती मित्रांनो. हिला ना एक शब्द येतोय बोलता डायरेक्ट, प्रत्येक शब्द बोलत डायरेक्ट. आता प्रत्येक शब्द असं एकही पण शब्द नाही का त्याला येत नाही, ती बोलत नाही. डेंजर झाली मित्रांनो. कोणचं चालवलं का तिनं? मग आता कसं करायचं? आता सांग ना मग तूच. कसं करायचं? डोकं पिकून गेलंय तर कस काय पिकलं डोकं? तिच्या पुढे डोकं पिकत आहे ना बाबा. काय करतो ती? तशीच करते ना बाबा. चला मित्रांनो, आम्ही चाललोय आता फिरायला. पोहोचलो मित्रांनो मंदिरात. आम्ही इकडे काय आलो माहिती का? आम्हाला मळ्यातच जायचं होतं. मळ्यात तर लय खतरनाक चालू झालं यार मित्रांनो. डायरेक्ट आता राडी चालू झाली. हो डायरेक्ट चांगली चालू झाली, वाईट नाही चालू झाली. मला एक सांगायचं यार मित्रांनो, आपण आहे ना विश्वास ठेवला पाहिजे यार. एखाद्या माणसावर कोणी पण असो, त्या गोष्टीवर आहे ना पुढच्या गोष्टी विश्वास ठेवला पाहिजे. कारण विश्वासाशिवाय ना मित्रांनो या जगात काहीच नाही. पण त्या विश्वासाचा विश्वासघात नाही केला पाहिजे यार मित्रांनो. हे एक लय महत्वाचं आहे. जो पुढचा माणूस आहे का, समजा आपण एखाद्या विश्वास ठेवलाय, तो पुढचा माणूस कसा वागवतो कसा नाही हे आपल्याला ओळखायला किती दिवस लागते मित्रांनो? एक साधारण मला सांगा, किती दिवस लागायचे? कमेंट करून सांगा मला का किती दिवस लागते मित्रांनो ओळखायला. मी तर म्हणतो ओळखण्यासाठी ना एक 2-4 दिवस सुद्धा लय झाले मित्रांनो. का तो माणूस किती आहे बरं ठीक आहे, लईच पार आम्ही म्हणतो बार ओळखूच येत नाही. तर 1 महिना झाला, 1 महिन्यात ओळखू शकत नाही, 1 वर्षात ओळखू शकत नाही. असे 4-4, 5-5 वर्ष लागायचे का मित्रांनो ओळखायला त्या पुढच्या माणसाला? तो माणूस कसा आहे, तो माणूस काय आहे, तो माणूस आपल्यासाठी किती जरतो, आपल्यासाठी काय करतो, आपल्यासाठी किती हे करतो, ते ओळखण्यासाठी माणसाला किती दिवस लागते मित्रांनो? मला कमेंट करून सांगा मित्रांनो. मी साधारण म्हणतो मित्रांनो,
आठवडा किंवा महिना लय झाला एखाद्या माणसाला ओळखायला. आणि त्याच्यात मित्रांनो कसं असते, त्याच्यात जर आपण पहिल्यापासून एखाद्याला ओळखीत असं आपल्याला त्याचा चेहरा माहिती, आपल्याला त्याचं तोंड माहिती, आपल्याला तो काय करतो, कसं राहतो, कुठं राहतो, काय खातो पितो, फार सगळं माहिती आहे. पण त्याच्यानंतर आपण एकत्र आलो आणि मग त्याच्यानंतर आपली सगळं काही गोष्टी ओळख वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या, फार एकदम पॅचअप, खतरनाक पॅचअप झालं. मग त्या माणसाला ओळखायला अजून किती दिवस लागू शकते? मला तरी वाटत एवढे दिवस नाही लागू शकत एखाद्या माणसाला ओळखायला. काय दुकानात रुसलं का काय तिथं बाटली आहे बुचन? वाव, तिथं बुचन बाबा, इथं 2-2 बुचन, तुझ्या पाठी माग 2-2 बुचनी. पै नाही पाहिजे? का नाही पाहिजे? का ग रुसलाय? इकडे चाल, दुकानातून काय आणायचे? हा नको नको बाबा, नको जाऊ. पाईट प्यायचे का? पाईट प्यायचे? बरं आपण पाईट घेऊ तुला. ओके, लगेच घ्यायचं, लगेच चल. ओके, हातात हात. ओके चल, लगेच जाणार आपण. चला मित्रांनो, माझं बोलणं तुम्हाला काय समजलं नसणार, कारण मी सविस्तर काही गोष्टी बोललेल्या नाहीये. त्याच्यामुळे मलाच नाही कळालं बोलायचं काय बोललोय मी. त्याच्यामुळे तुम्हाला पण कळालं नसेल, कळालं तर मला सांगा कमेंट मध्ये किती दिवस लागू शकताय माणसाला. माझं तरी म्हणणं आहे 8 ते 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस, एका महिन्याच्या आत मी ओळखू शकतो माणसाला. चला, आपल्या आयुष्यामध्ये ना थोडं क्रिटिकल चालू आहे मित्रांनो, त्याच्यामुळे जास्त काही ब्लॉग शूट होणार राहिला. चला मित्रांनो, चाललोय आम्ही घरी. बसलो थोड्या वेळ, बरं वाटलं इकडे आल्यानंतर. तुम्हाला माहिती मला इकडे आल्यानंतर जरा बरं वाटत आहे, कारण मंदिर राहते, जरा थोडं बरं वाटत आहे. इकडे आल्यानंतर मन मोकळं होतं, मन शांत होतं, तृप्त होतं मन. चला चाललोय घरी. 7:24 झाले आणि घरी पोहोचलोय मी मगाशीच. बराच उशीर झाला मला घरी पोहोचून. आणि आता टाइम झाला आपल्याला कामाला जायचं, जेवण करायचं, जेवायला काय बनवलं बघायचं. बनवलंय वाटतंय भाई काहीतरी, पण काय मी डाळ कांदा मित्रांनो, बाजरीची भाकरी. ए तुमको खाने का घ्या? क्यों? चला फायनल मित्रांनो, जेवण झालं. 7:30 वाजले कम्प्लीट. फक्त 2-3 घासच खाले यार मित्रांनो, कारण भाकरच नाही झालं मला. जाऊ द्या, ठीक आहे चला. ये देखो कैसा सोया ये आपले मित्रांनो. चला मित्रांनो, कामाचं आवरायचं आहे आता, कामावर निघायचं. चला आता मित्रांनो, आपला ब्लॉग आता एंड करू. आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय. बुटकुन